ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिः दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या वर्गामध्ये पुन्हा एकदा स्वागत। आजचं व्याख्यान 7वं व्याख्यान। आपण जे चर्चा करत आहोत भगवान श्रीरामकृष्णांचा साधक भाव, आणि विशेष करून हे ध्यानात ठेवून की अवतारांचं साधक भाव याची चर्चेची का आवश्यकता आहे या संदर्भात शारदानंदजी महाराज फारच खोलीमध्ये जाऊन आपल्याला सगळं सांगत असतात। आणि विशेष करून भक्तांच्या अतिशय भक्तीमुळे इतर अवतारांचं जे साधना आहे त्याचं तपशील आपल्याला सापडत नाही। भक्तांना असंही वाटतं की आपल्या जे इष्ट आहेत त्यांना जर अपूर्ण अशा दृष्टीने बघितलं तर आपल्या भक्तीची हानी होईल। पण शारदानंदजी महाराज स्पष्टपणे सांगतात की तसं घडत नसतं आणि उदाहरण देतात माता यशोदेचं। आणि या साधक भावाचा अध्ययन करण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाचा वेध घेणं। आणि त्याच पूर्ण शृंखलेमध्ये आपण मागच्या वेळेस एक फार त्यांची एक शिकवण, त्या शिकवणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांचा मनाचा वेध किंवा त्यांच्या मनाची एक ठेवण आपल्याला लक्षात येते, आणि ते म्हणजे कोणाचा भाव नष्ट करू नये। आणि त्यात आपण बघितलं होतं विशेष करून की नरेंद्रनाथ जेव्हा स्वामीजींकडे नवीन नवीन आले होते त्यांचा एक तो भाव होता की ज्या सिद्धांतावरती त्यांचा विश्वास असायचा ते इतरांवरती थोपवण्याचा प्रयत्न करायचे। आणि हे विशेष करून स्वामी ठाकूरांना बिलकुल मान्य नसे। काशीपूरची ती घटना आपण त्याची चर्चा केली की कसं अभेदानंदजी महाराज त्यांच्या स्पर्शामुळे त्यांचा पूर्ण भाव बदलून गेला, आणि नंतर भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली। इतर पण काही उदाहरण आपण बघितले होते।
तर कोणाचा भाव बदलू नये हा मागच्या व्याख्यानाचा केंद्रबिंदू होता. आणि त्यातून एक घटना अजून आपण जी एक सिद्धांत अजून घेतला होता की घेतलं होतं आपण की भक्तांचा साधारणपणे एक आग्रह असतो की ईश्वराचं ऐश्वर्यपूर्ण दर्शन घडावं. पण भगवान श्रीरामकृष्ण सतत भक्तांना सांगायचे की ईश्वराचं ऐश्वर्यपूर्ण दर्शन घडल्याने ईश्वराप्रती प्रेम उद्भवू शकत नाही. आणि उदाहरण देऊन सांगतात अर्जुनाचं 11व्या अध्यायामध्ये त्यांचं ते विश्वरूप दर्शन बघितल्यानंतर शेवटी अर्जुनाला भीतीच वाटते आणि विनंती करतात अर्जुन भगवान श्रीकृष्णाला की तुमचं ते आधीच जे मानव स्वरूप तेच मला त्याच्यातच तुमचं मला दर्शन मिळो अशी विनंती करतात. हे सगळं आपल्याला माहीतच आहे. आणि हे उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की ईश्वराशी सख्य वात्सल्य शांत दास्य मधुर मातृभाव कोणत्याही भावाने त्याच्याशी तू आणि मी हा संबंध आपण निर्माण केला पाहिजे. ऐश्वर्यपूर्ण दर्शनची मागणी केल्याने तू आणि मी हा भाव राहत नाही. तरी सुद्धा जेव्हा भक्त हट्ट करायचे ठाकूर हसून विनम्रतेपूर्वक टाळायचे पण त्याचा भाव नष्ट करायचे नाही. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी याची चर्चा आपण मागच्या वर्गात आपण केली होती. साधारणपणे मी आपल्या या वर्गामध्ये लीला प्रसंगच्या आत्तापर्यंत काय घडलेलं आहे त्याचा पूर्ण गोषवारा आपल्या पुढे मांडू इच्छितो का विशेष करून साधक भाव अवतारांचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे का कारण की या एका चॅप्टरच्या माध्यमातून आपण श्रीरामकृष्णांना एक साधक म्हणून बघणार आहोत आणि ते आपल्याला अवघड असतं. पण आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं की स्वयं शारदानंदजी महाराज आपल्या बरोबर आहेत. अवतारांची किंवा भगवान श्रीरामकृष्णांची साधक भावाच्या अनुशीलनाची आवश्यकताचा पुढचा टप्पा पुढचा परिच्छेद त्याचं आपण थोडं चिंतन करूया. आणि एक प्रश्न ज्याची थोडी चर्चा आपण गेल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गात केली होती की एक विचार साधारणपणे भक्तांच्या मनात येत असतो की हे अवतार कदाचित हे जी साधना करतात ही साधनेचा हे सोंग करतात. सोंग का करतात? आपलं अवतारत्व लपवण्याकरता. आपलं अवतारत्व लपवण्याकरता हे साधना करण्याचं सोंग करतात. हा विचार श्रीरामकृष्ण असताना सुद्धा याची चर्चा व्हायची आणि याच्या आधी सुद्धा विशेषकर आपण पुराण वाचले तर त्याच्यामध्ये या प्रकारचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात. आता हे विचार योग्य आहे की अयोग्य आहे याची चाचपडणी कशी करायची मोठा विकट प्रश्न आहे. अवतार जेव्हा मानव शरीर घेऊन येतात मानवाची सर्व दुर्बलता कमकुवतपणा दुबळेपणा ते स्वीकार करतात. आणि इकडे काही लोक म्हणतात काही भक्त म्हणतात की नाही हे जी साधना करणं त्यांचं जे आहे अवतारांचं हे संपूर्णपणे त्यांचा सोंग आहे. आता हा जर सोंग आहे की नाही या सिद्धांताची पडताळणी करायची कशी? तर शारदानंदजी महाराज किंवा आपले जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये 3 टप्प्यांनी एका सिद्धांताची पडताळणी केल्या जाते. 3 टप्पे कोणते कोणते? श्रुती, युक्ती आणि अनुभव. श्रुती, युक्ती
आणि अनुभव. आपले हे शास्त्र बंधू भगिनींनो हे इतके सायंटिफिक आहेत, इतके ज्याला म्हणतो की वैज्ञानिक पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्या पुढे मांडल्या गेलेल्या आहेत. आपले जितके पण आत्तापर्यंतचे हे जे उपनिषद म्हणा, प्रकरण ग्रंथ म्हणा वेदांताचे, भागवत म्हणा, भागवत गीता म्हणा, ब्रह्मसूत्र, न्यायप्रस्थान, प्रत्येक ठिकाणी आपल्याला इतकं परफेक्ट एक लॉजिक मिळेल की त्या लॉजिकच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे जर कोणत्याही प्रकारचे प्रश्न आपल्या मनात असतील तर त्याचे उत्तर आपल्याला नक्कीच सापडणार. तर हा जो प्रश्न ज्याची आज आपण पडताळणी करणार आहोत की खरंच हे जे अवतार असतात, हे जे अवतार असतात, हे अवतार साधनेचं सोंग करतात का? तर आधी श्रुती काय म्हणते ते आपण बघूया. त्याच्यानंतर युक्ती काय म्हणते, आपल्याला ईश्वराने डोकं दिलंय, काही युक्ती पण म्हणजे लावू शकतो. आणि अनुभव काय म्हणतो. तर सगळ्यात पहिले श्रुती म्हणजे काय, तर ऋषी वाक्य त्या संदर्भात काय आहे. आपला प्रश्न हे लक्षात ठेवा. आपला प्रश्न आहे की अवतार साधनेचा सोंग करतात का आपलं अवतारत्व लपवण्याकरता. तर या संदर्भात स्वतः ऋषी म्हणजेच भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात ते आधी बघूया. म्हणजे आपले इष्ट आहेत भगवान श्रीरामकृष्ण आणि त्यांनी जे काही सांगितलं ते आपल्याला बिलकुल मान्य करण्यात काही हरकतच नाहीये. तर या संदर्भात की अवतार हे साधनेचं सोंग करतात का, ते काय म्हणतात मी जसंच्या तसं आपल्या पुढे वाचू इच्छितो. ठाकूर म्हणतात, मानव लीलेत सर्वच कार्ये साधारण मानवासारखी होतात. मानव शरीर स्वीकारल्यावर भगवंताला मानवाप्रमाणे सुख दुःख भोगावे लागते आणि मानवाप्रमाणे उद्यम, यत्न व तपस्या यांद्वारे सर्व बाबतीत पूर्णत्व प्राप्त करून घ्यावे लागते. श्रुती स्पष्टपणे खंडन करतात की अवतार जे साधना करतात ते सोंग नसतं. का नसतं? कारण की त्यांनी जे एक मनुष्य शरीर धारण करून मनुष्याप्रमाणे सर्व दुर्बलता, कमकुवतपणा, दुबळेपणा स्वीकार करतात आणि आपल्या अलौकिक प्रयत्नाने त्याच्यावर मात करतात. तर श्रुती म्हणजेच ऋषीवाक्य म्हणजेच ठाकूर म्हणतात की हे सोंग नव्हे, हे सोंग नव्हे. तर पहिला टप्पा म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला हे समजलं की ठाकूर म्हणतात की कोणतेही अवतार हे साधनेचं सोंग करत नाही. पहिला टप्पा हा समजला आपल्याला. आता दुसरा टप्पा युक्ती, म्हणजे आपण आपल्याला जे काही अल्पशी बुद्धी दिली आहे ईश्वराने त्याचा उपयोग करून बघूया. आणि त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की पहा, जर ईश्वराने मानव रूप धारण केल्यानंतर जर सगळ्या प्रकारच्या मानवाच्या दुर्बलता त्यांनी स्वीकार नाही केल्या, आपल्या स्तरावरती जर ते नाही आले तर आपल्याला स्फुरण कसं मिळणार. मागच्या वेळेस आपण एक उदाहरणाची चर्चा केली होती, त्याची पुनरावृत्ती करूया. की आपण बघतो की एक आई आहे आणि तिला एक लहानसं बाळ आहे 8-9 महिन्याचं आणि ते बाळ रांगायला शिकतंय, पण तो उभा राहतोय गुडघ्यावरती आणि हातावरती, पण त्याला कसं नेमकं करायचं ते जमत नाहीये. तो प्रयत्न करतोय. आपण बघतो की बरोबर आई, आता आईला चांगलं धावता येतं, पळता येतं, पण ती आई काय करते, त्या बाळाच्या जवळ स्वतः गुडघ्यावरती आणि हातावरती अशी उभी राहते घोड्यासारखी आणि त्याला इन्स्पायर करते की बाळा असे हात टाक, असे पाय टाक, आणि बरोबर ते बाळ इमिटेट करतं आणि ते रांगायला शिकतं, चालायला शिकतं, बोलायला सुद्धा आई तशीच प्रयत्न करते. म्हणण्याचा अर्थ काय की पहा, हे अवतार आता जशी आई त्या लहान बाळासारखी रांगते, बोबडे बोल बोलते त्याला इन्स्पायर करण्याकरता, तसंच हे अवतार, हे काय झालं, मी जे सांगतोय ही युक्ती झाली की अवतार कधी पण हे जे साधना करतात, हे जे उद्यम करतात, हे जे प्रयत्न करतात,
हेच त्यांचं सोंग नसतं. हे त्यांनी आपलं अवतारत्व लपवण्याकरता केलेलं नसतं. आपल्याला इन्स्पायर करण्याकरता, प्रेरणा देण्याकरता, उत्साह देण्याकरता ते तसे वागतात. तर ह्या सोंग नसतो. तर पहिली झाली श्रुती, ठाकूर काय म्हणाले ते बघितलं. आपण हे जे आता चर्चा केली ही झाली युक्ती, आणि अनुभव हा आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा आपल्या सगळ्यांचा वैयक्तिक गोष्ट असल्यामुळे त्याच्यावरती विशेष आपण काही चर्चा करणार नाही, की आपण सुद्धा या गोष्टीचा अनुभव जर घेतला साधनेच्या माध्यमातून, तरी आपल्याला लक्षात येईल की खरंच हे अवतारांचं सोंग नसतं, पण ते आपल्या सर्वांना म्हणजे मानवाची ज्या काही दुर्बलता, कमकुवतपणा, दुबळेपणा ते स्वीकार करतात आणि आपल्या अलौकिक प्रयत्नांनी त्यांच्यावर कशी मात करावी हे आपल्याला ते शिकवतात. आणि म्हणून तर ते आदर्श साधक असतात. म्हणूनच तर ते आदर्श साधक याच्या आधी चर्चा केलेली आपण. भगवान श्रीरामकृष्णांना त्यांच्याकडे बघत असताना आपण पहा 3 दृष्टींनी त्यांच्याकडे बघत असतो. सगळ्यात पहिले तर ते पूर्ण ब्रह्म, साक्षात ईश्वर असे आहेत. दुसरा आपला दृष्टिकोन तो म्हणजे की ते आपले गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि तिसरं म्हणजे एक आदर्श मानव, आणि आदर्श मानव आहे म्हणून ते आदर्श साधक सुद्धा आहे. एकाच वेळी हे 3 पैलू जेव्हा त्यांच्यामध्ये बघतो, तर जेव्हा एक आदर्श साधक म्हणून त्यांच्याकडे बघतो, आपल्याला खूप इन्स्पिरेशन मिळतं. असं वाटतं कधी-कधी की अरे, जर त्यांनी साधना केली, तर मग त्यांना कसं आपण त्यांना त्यांना म्हणजे कसं एक आदर्श मानायचा? हा प्रश्न, हा द्वंद्व निर्माण होतो. पण या द्वंद्वाचं उत्तर खूप सुंदर पद्धतीने शारदानंदजी महाराजांनी यशोदेचं उदाहरण दिलेलं आहे, की कशी यशोदा माँ, तिला माहीत होतं, की हा गोपाळकृष्ण कसा आहे? हा साक्षात ईश्वर आहे. पण गोपालकृष्णांनी ते मानव शरीर धारण केल्यामुळे ते सगळ्या प्रकारच्या मानवीय चुका करत आहेत. पण यशोदा माता त्या मानव शरीराला, त्या गोपाळकृष्णाला वात्सल्य भावाने त्याची सेवा करून, साधना करून, आणि त्यांच्या मनात हा भाव सुद्धा पण आहे, की हे ईश्वर आहे. पण ईश्वर आहे म्हणून त्यांनी तो दुरावा निर्माण नाही केला. ऐश्वर्याकडे लक्ष नाही दिलं. हे मुख्य अ, मुख्य म्हणजे हा एक मुद्दा आहे ज्याच्याकडे शारदानंदजी महाराज आपलं लक्ष अ, वेधू इच्छित आहेत, की आपल्याला ठाकूरांना या 3 दृष्टीने बघायचं आहे. ते अवतार आहेत, पण त्याच्याबरोबरच ते आदर्श साधक सुद्धा आहेत. एक अजून फार महत्त्वाचा मुद्दा, की ज्याच्या संदर्भात आपण सर्वजण खूप सतत ज्याला म्हणतो, की चर्चा करत असतो, आणि ते म्हणजे आपण सर्वजण आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे साधना करत असतो. ही जी साधना आपण करतो, ही ईश्वराची कृपा आपल्यावरती आहे, की आपण स्वप्रयत्नाने ती करत आहोत? स्वप्रयत्न आणि ईश्वर कृपा, किंवा यालाच दैव आणि प्रयत्न असं शारदानंदजी महाराजांनी असा प्रश्न मांडलेला आहे. आपण जी साधना करतो ती दैव आहे, की मी स्वाधीन इच्छेने करत आहे, स्वप्रयत्नाने करत आहे? जी साधना मी करत आहे ती ईश्वर निर्भरतामुळे होत आहे, की माझं काहीतरी त्यात कर्तृत्व आहे? आणि याच्यातून नेमका कोणता भाव घेऊन आपण जगावं किंवा साधना करावी, हा एक मोठा प्रश्न आहे बरं. आणि जर आपण वचनामृताचं अध्ययन आपण सर्वजण करतो, तर त्यातून आपल्याला लक्षात येतं, की भगवान श्रीरामकृष्ण दोन्ही प्रकारचे वचनं आपल्याला वाचायला मिळतात. पण नेमका आपण कोणता भाव घ्यावा?
जेव्हा हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्याला ठाकूरांकडे वळावंच लागतं. आणि विशेष करून हे जे अवतारांचं साधक भावचं परिशीलनाची आवश्यकता का आहे, ती यामुळे की ठाकूरांनी काय केलं ते आपण बघूया आणि ठाकूरांनी जे जसं केलं असेल तसं आपण वागूया. सरळच गोष्ट आहे एकदम. आधी आपण ठाकूरांचे काय वचन आहेत ते आधी बघूया. म्हणजे स्वप्रयत्न आणि ईश्वर निर्भरता किंवा ईश्वर कृपा या संदर्भात. आणि त्याच्यानंतर ठाकूर काय काय सांगतात, काय गोष्टींच्या माध्यमातून या मुद्द्याला मांडतात. अतिशय सुंदर आहे ते वचन आधी वाचूया, त्याच्यानंतर त्याच्यावरती चर्चा करूया. ठाकूर वचनामृतमध्ये सांगतात, भात शिजवला आहे, तुम्ही सारे वाढल्या पानावर बसून जा. ईश्वर निर्भरता. पुढे काहीच जर दुसरा आहे, साचा तयार झाला आहे, तुम्ही लोक त्याच साच्यात आपापले मन घाला आणि घडवून घ्या. तिसरा, काहीच जर करू शकणार नसशील तर मला कुल मुक्तियारी दे. सगळे वाक्य ईश्वर निर्भरतेवरती आधारित आहेत. परत दुसरीकडे म्हणतात, एक एक करीत साऱ्या वासनांचा त्याग कर तरच होईल. पुरुषार्थ, स्वप्रयत्न. म्हणजे पहा, दोन भाव हे फार सूक्ष्म गोष्टी आहेत. बरं, सूक्ष्म आहेत पण तितक्या महत्वाचं आहे, कारण की साधना आपण अनेक वर्षापासून करत आहोत आणि दुर्दैवाने म्हणा की आपल्याला नेमकं कोणतं भाव घेऊन जगलं पाहिजे याच्याबद्दल खूप एक द्विधा मनस्थिती असते. कधी कधी आपण एकाकडे जात असतो, कधी कधी दुसऱ्या भावाकडे जात असतो. आणि तसं होणं स्वाभाविक आहे. म्हणजे त्यात काही दोष आहे की आपल्याकडनं काहीतरी चूक घडते माझं असं म्हणणं नाही. आपण अत्यंत साधारण जीव आहोत. पण याच्यावर चिंतन केल्यानंतर तरी आपल्याला नेमकं कोणत्या मार्गाने पुढे जायचंय, कुठेतरी एक ठाम उभं राहायचंय, याची आपल्याला एक प्रचिती होत असते. तर ठाकूर म्हणतात की एक एक करीत सारा वासनांचा त्याग कर तरच होईल. हे झालं स्वप्रयत्नांचं एक त्यांची शिकवण. पुन्हा म्हणतात, पावटळीतल्या उष्ट्या पत्रावळी सारखे होऊन राहा, शरणागती. पुढे अजून वाचतो, कामिनी कांचनाचा त्याग करून ईश्वराला आळवा. मी 16 हिस्से केले आहे, तुम्ही लोक एक हिस्सा करा. एक हिस्सा करा म्हणजे काय, पुन्हा तोच स्वप्रयत्नांवरती ते जोर देतात. तर हे इतके म्हणजे जवळपास 6-7 वाक्य, यातले 4 वाक्य शरणागतीचे आणि 3 स्वप्रयत्नांवरती त्यांनी मांडले आहेत. पण नेमकं आपण कोणता भाव घेऊन जगलं पाहिजे आणि आपल्याला एक भाव घेऊन जगणं शक्य नाही, हे एकदम व्यावहारिक सत्य आहे. एखाद दिवशी आपल्याला शरणागतीचं इतकं उचंबळून येतो तो भाव, आणि एखाद दिवस मी काय ध्यान केलंय आज. तर नेमकं भगवान श्रीरामकृष्ण याच्यावरती काय तोडगा सांगतात ते थोडंसं बघूया. एके दिवशी शारदानंदजी महाराज आणि निरंजनानंदजी महाराज इत्यादी सगळे हे त्यागी, भविष्यातील त्यागी शिष्य स्वाधीन इच्छेवरती काहीतरी चर्चा करत असताना याचं उत्तर तिथे सापडतं. आणि ठाकूर म्हणतात, मी पुन्हा जसंच्या तसं वाचतो. स्वाधीन इच्छा फिच्छा कोणाचीही ना, क्षमा करा, स्वाधीन इच्छा फिच्छा पुन्हा ठाईही ठाई आहे काय रे. ईश्वर इच्छेनेच सदा सारे होते आणि होणार. माणूस ही गोष्ट शेवटी समजू शकतो. तरी पण काय समजलास, जसे गाईला लांब दोरीने खुंट्याला बांधून ठेवले आहेत तसे. स्वाधीन इच्छा फिच्छा कोणा ठाईही काही काय आहे रे. हा प्रश्नार्थक उत्तर देऊन
ठाकूर स्पष्टपणे म्हणतात की या जगामध्ये स्वाधीन इच्छा नावाची गोष्ट नाहीये. स्वाधीन इच्छा नावाची गोष्ट नाही आहे. स्पष्टपणे म्हणतात, ईश्वर इच्छेनेच सदा सारे होते नि होणार. माणूस ही गोष्ट शेवटी समजू शकतो. तरी पण काय समजलास? जसे गाईला लांब दोरीने खुंट्याला बांधून ठेवले आहेत आणि पुढे ते गायीची गोष्ट सांगतात. त्या गोष्टीमध्ये एका मैदानावरती एका खुंट्याला एक गाय दोरीने बांधलेली आहे आणि त्या गायला किती सूट असते की जितकी दोरी ती लांब आहे त्या वर्तुळामध्ये जितकं गवत आहे तितके ती खाऊ शकते. त्या वर्तुळामध्ये ती बसू शकते, उभी राहू शकते, उड्या मारू शकते, काही करू शकते, पण त्या दोरीच्या बाहेर मात्र जाऊ शकत नाही. हे उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्ण स्पष्टपणे सांगतात की ईश्वराने प्रत्येक मनुष्याला थोडीफार शक्ती नक्की दिलेली आहे आणि त्या शक्तीच्या आतमध्ये त्या परिधीच्या आतमध्ये तो नक्की कितीही उड्या मारू शकतो, कितीही साधना करू शकतो. पण जसं ती गाय जी खुंट्याला बांधलेली आहे, जर तिने सर्व गवत व्यवस्थित खाल्लं तर तो शेतकरी काय करतो? ती दोरी वाढवतो. एवढंच नव्हे, त्या शेतकरीची इच्छा असेल तर ते खुंट काढून दुसऱ्या ठिकाणी रोवून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा घेऊन जाऊ शकतो किंवा ती दोरी कापू सुद्धा शकतो. बिलकुल हेच उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की जर मानवाने त्यांना दिलेली शक्ती त्याचा बिलकुल योग्य उपयोग केला तर ईश्वर त्याला दिलेली शक्ती हे वाढवत असतात. त्याला दिलेली शक्ती ही वाढवत असतात. जर त्याला दिलेली जी शक्ती आहे त्याचा योग्य उपयोग केला, जसं त्या गायीनी संपूर्ण वर्तुळातलं गवत त्यांनी जर खाल्लं तर ते खाल्ल्यानंतर जसं तो शेतकरी ती दोरी वाढवतो बिलकुल त्याच पद्धतीने ईश्वर सुद्धा आपली शक्ती वाढवतात म्हणजे आपण अजून साधना करू शकू. पण जर त्या गायीनी गवत नाही खाल्लं तर शेतकरी दोर लांब करत नाही. बिलकुल त्याप्रमाणे जर आपल्याला दिलेली शक्ती तिचा आपण योग्य वापर नाही केला तर आपल्याला योग्य ती वाढीव शक्ती ईश्वराकडून मिळत नाही. काय सुंदर उदाहरण दिलंय बघा. म्हणजे एका अर्थाने आपण काही हद्दीपर्यंत आपल्याला सूट आहे, पण एक विशेष हद्दीनंतर नाहीये. पण त्या हद्दीपर्यंत आपल्याला दिलेल्या शक्तीचा आपण योग्य साधना करून उपयोग केला तर पुढची शक्ती प्राप्त करण्याकरता आपण पात्र होत असतो. म्हणण्याचा अर्थ काय? अजून आपण आपल्या व्यावहारिक स्तरावरती अजून आलो नाहीये. मी ते सगळ्यात शेवटी येईन. अजून म्हणजे एक वाक्य जे ठाकूर इथे त्यांनी उद्गारलेत की स्वाधीन इच्छा फिच्छा पुन्हा ठाईही काही आहे काय रे? म्हणजे स्वाधीन इच्छा नावाची गोष्ट नाहीच आहे या जगामध्ये. जर स्वाधीन इच्छा नाहीये तर याचा एक दुसरा पैलू किंवा दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. मग मी जे काही करत आहे हे सगळं ईश्वर इच्छेने करत आहे. मी बाहेर जाऊन कोणाचा अपमान केला, कोणाला मारलं, ही ईश्वराची इच्छा आहे हे सरळ सांगून मी मोकळा होऊ शकतो. माझ्या अहंकारापोटी मी कोणाचा तरी अपमान करणार, कोणाला तरी मारणार, कोणाचा खून करणार. अरे मी हे सगळे ईश्वर इच्छेने करत आहे हो. असा एक विचार, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि झालाच पाहिजे. तर याचं उत्तर पुन्हा ठाकूर काय देतात तेही बघूया. ठाकूर म्हणतात, तोंडानं नुसतं म्हटल्याने काय होईल रे? काटा नाही, बोच नाही असे तोंडानं म्हणून काय होईल? म्हणजे ईश्वर इच्छा मी ईश्वरच्या इच्छेने करत आहे असं नुसतं मुखाने बोलून काय होणार? मी खरं तसं वागत आहे का? नाही. म्हणून स्पष्टपणे म्हणतात, काटा नाही, बोच नाही असे तोंडाने म्हणून काय होईल? काट्यावर हात पडताच
काटा बोचून करावं लागेल. म्हणजे मी म्हटलं की अरे हे काटा नाहीये, मला काही बोचत नाही, पण अनावधानाने माझा हात पडला रे पडला, मी करणार. याचाच अर्थ काय? काटा नाही, बोच नाही, हे मी नुसतं माझ्या मुखाने बोलत आहे. माझ्या आत त्या गोष्टी शिरलेल्याच नाहीये. म्हणजेच काय, की साधारणपणे शरणागतीच्या चर्चा करत असताना आपण अनेकदा खूप कॅज्युअली बोलून जातो, की नाही मी ईश्वरा ठाकूरांना शरणागत आहे. पण प्रत्येक वेळेस मी जे काही करतो, मी स्वतःच्या अहंकारापोटी किंवा स्वतःच्या अहमपोटी करत असतो. एक फार महत्त्वाचा सिद्धांत आहे बरं. शरणागती किंवा ईश्वर इच्छेवरती निर्भर राहून जगणं हे खूप अवघड आहे. आणि म्हणून ठाकूर इथे पुढे काय म्हणतात, काट्यावर हात पडल्याने काटा बोचून उफ करावंच लागतं. साधना वगैरे करणं जर माणसाच्या हाती असतं तर मग सगळेच ते करू शकले असते. पण तसं शकत का नाही बरं? कारण की ईश्वराच्या इच्छेनेच आपण साधना करत असतो. पण तरी काय झालं, जितकी शक्ती त्यांनी तुला दिली आहे, पुन्हा पहा, हे 2 प्रकारच्या सिद्धांतामध्ये ठाकूर पूर्णपणे आपल्याला समजवत आहे. काय म्हणतात आहे? जितकी शक्ती त्यांना तुला दिली आहे, तितकीचा नीट उपयोग न केल्यास तो आणखी जास्त देत नाही. यासाठी प्रयत्नाची वा उद्यमाची गरज असते. बघ ना, सगळ्यांनाच काही ना काही उद्यम करूनच ईश्वर कृपेस पात्र व्हावं लागतं. कन्क्लुजन काय? नेमकं काय करायचंय आपल्याला? हे पहा, आपण जी साधना करतो, जर सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की मी स्वप्रयत्नाने करत आहे, हरकत नाही. पण ते स्वप्रयत्नाची ताकद सुद्धा मला ईश्वराने दिली आहे, हे जर आपल्याला ध्यानीमनी आपल्याला कळलं तर लक्षात ठेवा, उत्तमच. कारण की आपल्याला जितकी शक्ती ईश्वर देतील तितकीच आपण साधना करू शकतो. कारण की ठाकूर स्पष्टपणे म्हणतात, सुस्पष्टपणे म्हणतात की इथे ईश्वरची इच्छा नाहीये. सॉरी, ईश्वराच्या इच्छेनेच आपण कार्य करत असतो. ईश्वराच्या इच्छेनेच सगळं काही घडत असतं. ईश्वराच्या इच्छेनेच सगळं, म्हणजे एक पान सुद्धा ईश्वराच्या इच्छेने हलू शकत नाही. मग आपण जे म्हणतो की मी स्वप्रयत्नाने साधना करत आहे, तर ते स्वप्रयत्न पण सुद्धा कुठून मिळालेले आहेत? ते स्वप्रयत्न सुद्धा आपल्याला ईश्वराच्या कृपेनेच प्राप्त झालेले आहेत. पण ते ईश्वराची कृपा प्राप्त करण्याकरता आपल्याला थोडा तरी उद्यम करावा लागतो. आणि जे काही आपण साधना करतो, जी काही शक्ती आपल्याला प्राप्त झाली असते, त्याचा आपण पुरेपूर उपयोग केला तरच ती शक्ती वाढून मिळते. म्हणजे पहा, ईश्वराची इच्छा, म्हणजे या उदाहरणातून, या गायीच्या उदाहरणातून आपल्याला हे लक्षात येतं स्पष्टपणे की सिद्धांततः एक गोष्ट तितकीच खरी की ईश्वराच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. ईश्वराच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. स्वप्रयत्नाला कुठेही महत्व नाही साधक जीवनामध्ये. पण जर आपल्याला कुठेतरी तो अहंकार आपल्या मनात असेल की मी स्वप्रयत्नाने साधना करत आहे, तर आपण हा एक सिद्धांत आपल्या मनात घ्यावा, काय, की हे स्वप्रयत्न सुद्धा मला ईश्वराच्या कृपेनेच प्राप्त होत आहे. त्यातून मग जो आपला अहंकारचा जो एक दोष आहे, तो हळूहळू निघून जाईल आणि त्याच्या ठिकाणी शरणागतीचा भाव नक्कीच निर्माण होणार. आणि शेवटची गोष्ट की जे इथे ठाकूर म्हणतात की पहा, ईश्वराची कृपा प्राप्त करण्याकरता थोडा ना थोडा उद्यम प्रत्येकाला करावा लागतो. ईश्वराची कृपा प्राप्त करण्याकरता थोडा ना थोडा प्रयत्न, बिलकुल असं कधी होणार नाही की मी काहीच करणार नाही आणि त्यांची कृपा होईल. एक गमतीमध्ये
आपले एक स्वामीजी फार छान एक गोष्ट सांगतात. एक मराठीत म्हण आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. पण हे सिद्धांत कोणाला लागू पडतं हो? की ज्यांनी खरंच त्यांचा अहम पूर्ण नष्ट झालेला आहे. तर याच गोष्टीला आपल्या त्या स्वामीजींनी फार सुंदर पद्धतीने एक बदललंय. ते म्हणतात, की असेल जर हरी, तर तुला तो खाटल्यावरनं उठवून तुझ्याकडनं उद्यम करून मग तुला देईल. हीच गोष्ट आपल्याला लागू पडते बरं. ही गोष्ट आपल्याला लागू पडते, की असेल जर हरी, तर तो मला उचलेल. पण थोडं तरी आपल्याला उठावं लागेल बरं. म्हणजे मी झोपला राहीन आणि हरीने मला उठवलं पाहिजे, तसं पण नाही होणार. मला उठण्याचा प्रयत्न तर मी केलाच पाहिजे. आणि व्यावहारिक स्तरावरती अजून एक उदाहरण घेऊया. लौकिक जगामध्ये आपल्याला परीक्षा पास करण्याकरता 33% लागतात. आणि ग्रेस मार्कची व्यवस्था असते. एखादा मुलगा त्याला समजा 30 मार्क आले, 31 मार्क आले, तर व्यवस्था आहे, की बाबा शिक्षक विचार करतात, की अरे इथपर्यंत तरी आला, मुलाचं वर्ष जाईल आहे, त्याला 2% मार्क द्या आणि हा विषय त्याचा पार पाडा. पण स्पिरिच्युअल लाईफमध्ये मुक्ती प्राप्त करण्याकरता 100% मार्क पाहिजे. 100% मार्क पाहिजे आणि त्याच्यामध्ये ग्रेस मार्कची व्यवस्था आहे का? बिलकुल आहे. आपण आताच चर्चा केली, की कृपेशिवाय म्हणजे थोडा पण उद्यम न केल्याशिवाय कृपा प्राप्त होत नाही. पण थोडा म्हणजे किती केला? आपण जर 1% पण उद्यम केला, तर 99% ग्रेस मिळू शकते. ठाकूरच म्हणतात. आपण जर 1% जर आणला परीक्षेमध्ये, तर तिकडे तर फक्त की 2 की 3%च आपल्याला ग्रेस मार्क मिळतात. पण इथे ग्रेस आवश्यक पण आहे. आणि किती मिळू शकते? 99. पण त्याच्याकरता 1%ची मेहनत मात्र आवश्यक. त्याशिवाय होणार नाही. ठाकूरांचे 2 फार अतिशय सुंदर उदाहरण, अत्यंत बोलके, की त्यांच्या कृपेचं वारं सतत वाहत आहे. पण ते वारं, त्याचा उपयोग तोच नावाडी करू शकतो, जो शीड उभारतो. शीड उभारण्याचं उद्यम, प्रयत्न हे आपल्याला करावंच लागणार. आणि दुसरं एक उदाहरण, ते विष्णू आणि नारद यांचं उदाहरण देऊन आपल्या पुढे ते मांडतात, की एकदा काही कारणाने भगवान विष्णू नाराज झाले नारदांवरती आणि म्हटलं, की तुला नरकवास भोगावा लागेल. नारद घाबरले. त्यांनी त्यांची स्तुती केली, स्तव आराधना केली आणि आराधना केल्यानंतर विष्णू भगवान प्रकट झाले. आणि नारदांनी मग विचारलं, की भगवान तुम्ही मला नरकवासाची शिक्षा दिली आहे, पण नरक नेमकं असतं काय? किती प्रकारचे असतात? स्वर्ग किती असतात? स्वर्गाचे प्रकार काय आहे? पृथ्वी काय आहे? ते जरा मला समजून सांगा ना. म्हणजे माझा नरकवास जरा व्यवस्थित घडेल. तर भगवान विष्णूंनी चुनखडे आणि जमिनीवरती अशा रेखाटना ओढल्या आणि हा नरक आहे, ही पृथ्वी आहे, हे स्वर्ग आहे, असं आहे, तसं आहे. त्यांनी जिथे रेखाटलं होतं, की हे नरक आहे, तिथे लागलीच नारद गेले आणि त्याच्यावरती ते लोळले, चक्क लोळले आणि उठून उभे राहिले आणि प्रणाम करून म्हणाले, की भगवान माझा हा नरकवास झाला. विष्णू भगवान म्हणाले, की कसं काय झाला? अहो तुम्हीच सांगितलं, की हे नरक आहेत आणि त्या नरकवरती मी लोळलो म्हणजे माझा नरकवास झाला. ही गोष्ट सांगून भगवान श्रीरामकृष्ण सांगतात, की नारदांनी जे म्हटलं, की भगवान तुम्ही ज्या जागेला नरक म्हणून इंगित केलं, ती खरंच नरक आहे आणि तो त्यांचा अंतरीचा विश्वास होता. बस सगळ्या साधनेचं फळ इथेच आहे. नारदांनी जेव्हा तिथे लोळण घेतलं, तेव्हा तो त्यांचा विश्वास होता, की भगवानांनी या जागेला नरक म्हटलंय म्हणजे हे नरकच असणार. आणि म्हणून ते तिथे लोळले आणि म्हणून भगवान विष्णूंनी सुद्धा त्यांचा तो अंतरीचा विश्वास होता. म्हणूनच त्यांना तथास्तु म्हटलं. पण तरी सुद्धा
नारदांना लोळण्याचा प्रयत्न करावा लागला, हे ठाकूर म्हणू इच्छित आहे इथे. वंडरफुल. खरंच हे इतके 1 तासापासून आपण इतके चर्चा करत आहोत, उद्यम आणि ईश्वर निर्भरता, एका गोष्टीमध्ये किती परफेक्टली सांगितलं. एक तर नारदांचा अंतरी विश्वास की जी जागा भगवान विष्णूंनी दाखवलेली आहे ती म्हणजे नक्की नरक असणार, पण तो नरकवास भोगण्याकरता त्यांना तिथे लोळावं लागलं. म्हणजेच काय की आपल्याला ईश्वर कृपा प्राप्त करण्याकरता प्रयत्न हा करावा लागणारच. आणि आपण हे प्रयत्न करता करता आपल्यामध्ये जितके म्हणजे स्वप्रयत्नाचा भाव कमी होऊन शरणागतीचा भाव वाढेल, तसं तसं जशी तो शेतकरी त्या गायीचं ती दोर वाढवतात तसं ते दोर वाढवणारच. आपल्याकडनं अजून शरणागतीचा भाव वाढला की अजून दोर वाढवणार, अजून शक्ती वाढवणार आणि या पद्धतीनेच आपली प्रगती होईल. तर पहा, ह्या सगळ्या गोष्टी अवतारांच्या साधक भावामध्ये का नमूद केल्या गेलेल्या आहे? कारण की या सगळे पहा, हे जे द्वंद्व आपल्याला निर्माण होतो, स्वप्रयत्न की ईश्वर निर्भरता, हे ठाकूरांना सुद्धा झाला. म्हणून तर त्यांनी इथे त्याची नोंद केलेली आहे आणि ती घटना सांगितली आहे, ती गोष्ट सांगितली आहे. आणि म्हणूनच ठाकूर कधी पण, अरे याला काय माहिती, मी कधी म्हणू शकत नव्हते. अर्थात हे त्यांच्या साधनेच्या नंतरची गोष्ट आहे, पण आधी पण सुद्धा आईची इच्छा होईल तसं होईल. का? कारण की त्यांची स्वतःची इच्छा ह्या आईची इच्छामध्ये, भवतांची इच्छेमध्ये त्या विलीन झालेली होती. तर हे जे साधक अवतारांचं किंवा भगवान श्रीरामकृष्णांचं हे जे साधक भावाचं अध्ययन करणं हे का गरजेचं आहे? पहा, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हे लक्षात येतं स्पष्टपणे की ज्या गोष्टींची म्हणजे ज्याला म्हणू की आपण कन्फ्युजन किंवा द्वंद्व आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो, त्या सगळ्या गोष्टी ठाकूरांना सुद्धा आपल्या जीवनात फेस कराव्या लागला. आणि त्यांनी आता सांगितलं की अवतार जेव्हा मानव लीला करतात, तर मानव लीला सारखंच त्यांना सुख दुःख आणि सगळे प्रकारची ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये जे काही आव्हानं त्यांना सामोरे जात असतो, या लोकांना सुद्धा तसेच सामोरे जावं लागतं. पण त्यांच्या अलौकिक प्रयत्नाने त्या सगळ्या आव्हानांना तोंड देत देत त्यांना पार पाडत ते पुढे जात असतात. तर या परिच्छेदमध्ये आपण जे समजलो की जे कन्क्लुसिव्हली काही गोष्टी तुमच्या पुढे मांडू इच्छितो, चर्चा फार मोठी झाली, तर ईश्वर कृपेशिवाय काहीही घडू शकत नाही. पण ईश्वर कृपा प्राप्त करण्याकरता उद्यम प्रयत्न हे जरुरी आहे. सुरुवातीला आपल्या मनामध्ये स्वप्रयत्नाचा जर थोडासा अहंकार असेल, तर ही प्रार्थना करावी की हे स्वप्रयत्न, हा विचार करावा की हे स्वप्रयत्न मला ईश्वर कृपेनेच प्राप्त झालेले आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जितकी जितकी आपण साधना करू, शरणागतीचा भाव वाढेल, जितकी शक्ती आपली म्हणजे साधना वाढेल, तर तितकी तितकी म्हणजे दिलेली शक्तीचा जितका उपयोग करू, ईश्वर आपली किंवा ठाकूर आपली ती दोर लांबवणार, आपली शक्ती ते वाढवणारच. तर एका अर्थाने जर बघितलं तर ईश्वर इच्छाच, त्याच्या इच्छेनेच आपण साधना करत असतो, पण एक सीमेरेषेपर्यंत स्वप्रयत्नाला सुद्धा तितकाच महत्त्व आहे. स्वप्रयत्न आपण जेव्हा शरणागतीमध्ये बदलतो, तेव्हा आपली शक्ती ईश्वर हे नक्कीच वाढवतात. हा परिच्छेद इथे पूर्ण होत आहे आणि याचाच पुढचा जो परिच्छेद तो सुद्धा तितक्याच महत्त्वाचा. पहा, हे साधक आपण चर्चा करत आहोत, भगवान श्रीरामकृष्णांचा साधक भाव, आणि त्याच्यामध्येच हे सगळे टप्पे आले. म्हणजे कसं अपरिपक्व भक्ती म्हणते की आपल्या
इष्टांना अपूर्ण बघू नये, पण सारदानंदजी महाराज म्हणतात की त्यात कोणताही दोष नाही. त्याच्यानंतर कोणाचाही भाव नष्ट करू नये, हा टप्पा मागच्या वर्गात घेतला होता. आणि आज आपण जो मुख्यतः याची चर्चा केली तो भाग म्हणजे कोणता, की ज्याच्यामध्ये आपल्याला भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की ईश्वर इच्छेनेच सगळं काही घडत असतं, तरी सुद्धा मानवाला एक परिधीच्या आत त्याला शक्ती दिलेली असते आणि त्या शक्तीचा नीट आणि योग्य उपयोग केल्याने ईश्वर ती शक्ती वाढवतात, जेणेकरून साधक अजून त्याची साधना वाढवू शकतो आणि ईश्वर कृपा त्यालाच लाभते जो त्याच्याकरता उद्यम किंवा प्रयत्न करत असतो. याचा पुढचा जो एक परिच्छेद आहे तो पण सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे एक प्रश्नाच्या माध्यमातून तो परिच्छेद मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीन. अवतार मानव शरीर धारण करतात, मानवाप्रमाणे सगळ्या दुर्बलता स्वीकार करतात, कमकुवतपणा स्वीकार करतात, दुबळपणा स्वीकार करतात, म्हणजे आपल्या स्तरावरतीच येतात. साधना तेही करतात, साधना आपणही करतो. मार्ग त्यांना का सापडतो, आपल्याला का नाही सापडत? आता पहा, असं म्हणू नका की ते अवतार होते, नाही तर पुन्हा गडबड होऊन जाईल. आतापर्यंत केली सगळी चर्चा एकदम शून्य होऊन जाईल. आता ते आपल्या स्तरावरती आले आहेत, आई आणि बाळ दोघेही बरोबर रांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बाळाच्या मनामध्ये हा प्रश्न येतोय की आई धावते का आणि मी धावू का नाही शकत? अवतार आपल्या स्तरावरती आलेले आहेत, मानव झालेले आहेत, मग त्यांना मार्ग सापडतो. ते संपूर्ण मानव जातीकरता ते मार्ग दाखवून जातात आणि आपल्याला जन्मोजन्म साधना करावी का लागते? तर याचं उत्तर, त्याची थोडी चर्चा करूया. की पहा, आपण याच्या आधी 2-3 वेळा एक मुद्दा मी तुमच्या पुढे मांडला होता, की पहा, आज सुद्धा मांडला, की अवतार हे आदर्श मानव किंवा आदर्श साधक आहेत. आणि का आहेत? कारण की त्यांच्या जीवनामध्ये जे दिव्यत्व आहे ते अधूनमधून पूर्णपणे प्रगट होत असतं. दिव्यत्व आपल्यामध्ये सुद्धा आहे, पण आपल्यामध्ये अज्ञानाचा जो अज्ञानाचा थर इतका गडद आहे, इतका जाड आहे, की आपल्यामध्ये असलेलं दिव्यत्व ते कधी प्रगटच होत नाही, नुसतं अज्ञानच प्रकट होत असतं. पण अवतारांच्या जीवनामध्ये, विशेषकर भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात जर बघितलं तर मागच्या वेळेस चर्चा केली की ते आनुडलं जाताना कसे ते भान हरपून बसले. शंकरांचं ते रोल प्ले करण्याकरता, भूमिका बजावण्याकरता उभे राहिले आणि पुन्हा भान हरपून बसले. तो काळा मेघ आला, त्याच्यावरती ते बगळे आले, ते विहंगम दृश्य बघून भान हरपून बसले. म्हणजे अशा अनेक घटना त्यांच्या जीवनात घडतात की ते जे दिव्यत्व आहे ते बिलकुल ज्याला म्हणतो की फोर्सफुली ते प्रगट होत असतं. आणि जेव्हा ते प्रगट होत असतं तर या अवतारांना ते दिव्यत्व, मला त्याची प्रचिती सतत होत राहो याची भयानक ओढ लागते. आणि म्हणून त्यांची साधना सुद्धा तितकीच तीव्र असते. आपल्याला कधी पण ते दिव्यत्वाची जाण होत नाही, म्हणून त्याचं आपल्याला आकर्षण पण नाहीये तितकं. आपण ऐकून किंवा भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन ऐकून वचनामृत वाचून आपल्याला ती एक ओढ निर्माण करावी लागते, ती तहान निर्माण करावी लागते. पण त्यांना ती तहान इतकी जबरदस्त असते, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ती साधना घडते तितक्या तीव्रतेने, आणि म्हणूनच ते आदर्श साधक आहेत. या लीला प्रसंगाचं एक अत्यंत ज्याला म्हणतो की उत्कृष्ट एक जो भाग आहे, की आपल्याला 2 प्रकारचे साधक याच्यामध्ये बघायला मिळतात. एक म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण, जे की आपल्याकरता आदर्श साधक आहेत. का आहेत आपण आत्ताच चर्चा केली, की त्यांचं दिव्यत्व प्रकट होत असतं आणि ते दिव्यत्व नेहमी करता, हस्तगत करण्याकरता त्यांची साधना तीव्र असते. आणि दुसरे म्हणजे
स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ. नरेंद्रनाथ हे आधुनिक युवक आहेत, विज्ञान शिकलेले आहेत, त्यांच्यावरती पश्चिमच्या संस्कृतीचा एक मोठा प्रभाव आहे, अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आहेत, तितकाच त्यांच्यामध्ये उद्यम आणि साहस पण आहे. त्यांना सुद्धा अध्यात्म विद्या हस्तगत करायची आहे, पण जोपर्यंत त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नाही तोपर्यंत ते पुढे जाणार नाही. आणि त्यावेळेसचा किंवा आजचा जो एक युवक, एक साधक किंवा समाज म्हणूया, युवक कशाला, एक समाज, त्याचं बेस्ट रिप्रेझेंटेशन कोणी करत असेल तर ते त्यावेळेसचे नरेंद्रनाथ. आणि म्हणून ते आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करतात. त्यांच्या मनामध्ये हजार प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं एक योग्य उत्तर भगवान श्रीरामकृष्णांकडे सुद्धा आहे. आणि म्हणूनच हे साधकांकरता हे शास्त्र आपण पहिल्या दिवशी चर्चा केली होती. काय? कारण की आपल्या मनामध्ये निर्माण होणारे प्रत्येक प्रश्नाचं एक ज्याला म्हणतो की शास्त्रोक्त उत्तर अनुभवासकट. शब्दांकडे लक्ष द्या. स्वामी विवेकानंदांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आपल्या मनामध्ये सुद्धा आहेत, फक्त त्याची तीव्रता नाही. त्यांना स्वामी विवेकानंदांना अध्यात्माची तीव्र ओढ होती, आपल्याला मंद ओढ आहे. त्या प्रत्येक ओढीचं उत्तर, शास्त्रोक्त उत्तर अनुभवासकट या लीला प्रसंगामध्ये आपल्याला मिळतं. तर जो प्रश्न आपल्या पुढे मी मांडू इच्छितो आणि ज्याच्यावरती पण चर्चा करत आहोत, तो प्रश्न म्हणजे असा की जेव्हा ईश्वर अवतार घेऊन किंवा अवतार मानव स्वरूप घेऊन येतात, आपल्या स्तरावरती येतात, तेही साधना करतात, आपणही साधना करतो, मग त्यांना मार्ग का गवसतो, आपल्याला का गवसत नाही? तर पहिला गोष्ट झाली की ते एक आदर्श साधक आहेत. आणि दुसरं अतिशय महत्वाचं की पहा, त्यांच्यामध्ये ते दिव्यत्वाची जी चमक मध्ये मध्ये प्रगट होत असते, आपल्यामध्ये कधीच होत नाही. याच्या व्यतिरिक्त एक सगळ्यात मोठी गोष्ट की जे आपल्यामध्ये जो अज्ञानाचा गडद अंधकार असल्यामुळे आपण स्वार्थ वृत्तींमध्ये इतके गडलेले असतो, संकुचित वृत्ती, अहंकार आणि स्वार्थ हा इतका गडद असतो की त्याच्यामुळे आपल्यामध्ये जे काही बदल आपल्याला अपेक्षित असतात ते लवकर घडत नाही. पण हे जे अवतार असतात, हाच एक मुख्य अंतर आहे बरं. स्वार्थवृत्ती, अहंकार आणि संकुचित वृत्ती, तीन स्पेसिफिक हे इथे म्हणतात आचार्य शारदानंदजी महाराज. ही प्रश्न काय पुन्हा लक्षात घ्या, साधना आपण पण करतो, साधना तेही करतात. अनेक कारणं आहेत आणि आता तरी हे कारण आपण मान्य करणार नाही की ते अवतार आहे, नाही तर पुन्हा शून्य होऊन जाईल सगळं. नाही, ते आपल्या स्तरावरती आलेत. पण त्यांना मार्ग का सापडतोय? कारण की त्यांच्यामध्ये दिव्यत्वाचं प्रकटीकरण सारखं सारखं होत आहे. त्यांना त्या दिव्यत्व हस्तगत करण्याकरता त्यांना तीव्र ओढ लागली, त्यांची तीव्र साधना आहे. तीव्र साधना आपली नाही आहे हे मान्य आहे, पण याच्या व्यतिरिक्त जे मुख्य कारण आपल्याला सांगतात शारदानंदजी महाराज, ते हे की त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये जो अज्ञानाचा जो काय म्हणतात त्याला, एक अज्ञानामुळे स्वार्थीपणा, संकुचितपणा, अहंकार, तो त्यांच्यामध्ये ॲब्सोल्युटली नसतो. ॲब्सोल्युटली त्यांच्यामध्ये स्वार्थीपणा नसतो, त्यांच्यामध्ये संकुचितपणा नसतो, त्यांच्यामध्ये अहंकार वृत्ती नसते. याचे थोडंसं फिलॉसॉफिकल चर्चा करून मग तिथे थांबूया. की पहा, आपण चर्चा काय करतो सध्या की ठाकूरांच्या बरोबर आपल्याला ठेवलंय आपण. ठाकूर इथे आहेत, आपण इथे आहोत. त्यांच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, आपल्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे. पण आपलं चैतन्य प्रगट कसं होतं जरा आता आपल्या स्तरावरती येऊया. आपलं चैतन्य प्रगट काय होत आहे? मी बुद्धानंद, 5 फूट 5 इंच इतकं वजन, मी संन्याशी आहे, मी अमुक आहे,
मी तमुक आहे. बस. हे सगळी गोष्टी का निर्माण होतात? तो अज्ञानाचा जो अ, जो 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 एक थर आहे, इतका गडद आहे, इतका गडद आहे, की कधी सुद्धा त्याच्यामधून दिव्यत्व प्रकट होत नाही. आणि तेच अवतारांच्या जीवनामध्ये एकदम लहानपणापासून पण बघतोय. ती घटना लक्षात घ्या कामारपुकारला घडलेली, की लहानशा बाळाला, गदाधरला मच्छरदाणीत झोपवते चंद्रामणी देवी. काही काम करायला आत जातात आणि जेव्हा बाहेर येतात बघतात की एक मोठा पुरुष तिथे झोपलेला आहे. घाबरून पळून जातात. हे सगळं काय आहे? त्या चैतन्याचं प्रगटीकरण आहे. त्यांच्या जीवनामध्ये लहानपणापासून बघतो की कुठेही स्वार्थवृत्ती आपल्याला बघायला मिळत नाही, संकुचितपणा बघायला मिळत नाही, अहंकार वृत्ती बघायला मिळत नाही. म्हणजेच काय, की ते दिव्यत्व त्यांच्या जवळ आहे. फक्त ते म्हणजे साधना करून ते आयत्त करून आपल्याला इन्स्पायर करत असतात. आणि त्यांच्यामध्ये ही जो इंडिव्हिज्युअलिझम ज्याला म्हणूया, ही स्वार्थवृत्ती, संकुचित वृत्ती, अहंकार वृत्ती नसल्याने त्यांना तो मार्ग फार लवकर सापडतो. पहा, त्यांनाही ज्या सगळ्या समस्यांना आपण सामोरे जातो, त्यांना सुद्धा त्या समस्यांनी सामोरे जावं लागतं आध्यात्मिक जीवनाच्या. पण जेव्हा ते सामोरे जातात, तर त्यांना त्यांच्यात तो स्वार्थवृत्ती नसल्याने, अहंकार नसल्याने, संकुचित वृत्ती नसल्याने तो मार्ग लवकर सापडतो. ते लवकर पुढे जातात आणि आपल्याला मार्ग दाखवतात. आणि आपल्याला जन्मानंतर जन्म घ्यावे लागतात. आई फटाफट रांगून दाखवते बाळाला, पण बाळ बिचारं प्रयत्न करून थकून जातं आणि झोपून जातं. आपण सुद्धा प्रयत्न करतो आणि थकून जातो आणि झोपून जातो. पण अवतार त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. स्वार्थवृत्ती, संकुचितपणा आणि अहंकार मुळीच नसतो. आणि म्हणून त्यांना तो मार्ग लवकर सापडतो. आणि ही संकुचित वृत्ती, स्वार्थवृत्ती, अहंकार आपण सुद्धा सोडू शकतो बरं. किती सोपं आहे ना म्हणणं? किती सोपं आहे, की सोडू शकतो आपण. सोडला तर आपल्याला आत्ता मार्ग दिसू शकतो. पण आपल्याला स्वार्थप्रिय आहे, अहंकार प्रिय आहे आणि आपल्याला डिवचणारा हा संकुचितपणा सुद्धा आपल्याला प्रिय आहे, म्हणून आपण सोडू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला अवतारांच्या मागे जावं लागतं आणि हे लोक यांना सहज एका जन्मातच मार्ग सापडतो. बरंच काही अजून सिद्धांत याच्यावरती चर्चा करायची आहे, पण ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या बुधवारी हा वर्ग पुन्हा असंच होईल. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.